शेतकरी बांधवांनो, आपल्याला आपल्या कांदा पिकावर करायची आहे अत्यंत तातडीची आणि महत्वाची फवारणी. सध्या वातावरणामध्ये होणारा सतत जो बदल आहे, या वातावरणामध्ये होणाऱ्या बदलामुळे आपल्या कांदा पिकावर मोठ्या प्रमाणात हानिकारक बुरशा तसेच हानिकारक कीटकांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. आपल्या ही पिकात कांद्या पिकाची जोमणी वाढण्यासाठी, पंज व्यवस्थित बनण्यासाठी, त्याचबरोबर पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे एकदम अत्यंत महत्वाची तातडीने फवारणी. तर मी शेतकरी कृषी सेवा केंद्र वैजापूर संचालक वेदांत दत्तात्रय कराडे. तर आपण या व्हिडिओमध्ये कोणती फवारणी त्याविषयी माहिती घेणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला कांदा पिकाचे 3 टप्पे असतात. एक लागवडीपासून ते 30 दिवसापर्यंत, दुसरा टप्पा 30 दिवसापासून ते 70 ते 80 दिवसापर्यंत आणि तिसरा टप्पा 80 ते पुढे कांदे काढणीपर्यंत. तर आपण हे 3 टप्पे जर लक्षात घेऊन जर आपल्या कांद्याला व्यवस्थित जर केलं, 100% आपल्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला कोणत्याही या खराब वातावरणामुळे होणाऱ्या बुरशीचा रोग रोखण्यासाठी कोणतंही कॉन्टॅक्ट बुरशीनाशक घ्यायचंय. त्यामध्ये अँट्रॅकॉल म्हणा, M45 म्हणा, त्याच्यानंतर आपलं साप पावडर म्हणा, त्याच्यानंतर मेरिओन म्हणा, त्याच्यानंतर आपलं कॅरोटॉप म्हणा. याच्यातले कोणतेही बुरशीनाशक घ्या. शक्यतो याच्यामधलं जे कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे हे आपण वापरायचंय आणि त्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे जागोर. तर जागोर मध्ये काय आहे? जागोर मध्ये आहे ह्युमिक, अॅमिनो, फुलरिक, सिव्हिड. तर आपण जाणून घेऊया ह्युमिक मुळे काय होतं. आपल्या ह्युमिक मुळे जमिनीची मोठ्या प्रमाणात पोत सुधारते. पोत सुधारण्यासाठी आपण ह्युमिक ऍसिडचा वापर करतोय. त्याचबरोबर त्यामध्ये आहे ह्युमिकमुळे अजून काय होणार आहे, तर आपण पांढऱ्या मुळ्यांची संख्या जोमाने वाढवणार आहे. त्याच्यामध्ये येतं अजून सिव्हिड. तर सिव्हिड मुळे काय होतं, सिव्हिड प्लॅन्ट प्रोमोटर हार्मोन त्याच्यामध्ये असतात. त्यामध्ये ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन. तर त्या ऑक्सिजन मुळे काय होतं, ऑक्सिजन मुळे पांढऱ्या मुळ्यांची संख्या एकदम जोमाने वाढते. सायटोकायनिन मुळे काय होतं, भूपृष्ठापासून वरचा भाग डेव्हलप करण्यासाठी काम करतं, म्हणजे पंजा वाढवण्यासाठी सायटोकायनिन काम करतं. आणि जिब्रेलिन काय करतं, झाडाला हाईट देण्याचं काम हे जिब्रेलिन करतं. त्याच्यामध्ये जास्त सूक्ष्म अन्नद्रव्य, झिंक, बोरॉन, मॉलिब्डेनम, ते सल्फर. त्यामुळे आपल्या पिकाला काळोखी आणण्यासाठी ते एकदम जबरदस्त काम करतंय. त्यानंतर आपण अॅमिनो आणि फुलरिक आपल्या पिकाला ट्रेस मधून काढण्यासाठी हे 2 काम करत असतात. हे आपल्या त्या जागोर मध्ये आहे. त्याबरोबर एल सायक्लिन, तर आपल्या पिकाचे पानं रुंदवणं, त्याच्यानंतर पानांची संख्या वाढवणं, पातींचा पंजा बनवणं, या गोष्टी बनवण्यासाठी ते एकदम परफेक्ट काम करतं. यामध्ये योग्य ते कीटकनाशक घेणं गरजेचं आहे. आपण या तिघांची एकदम जबरदस्त अशी फवारणी घेऊन आपल्या कांदा पिकाला एकदम निरोगी ठेवणार आहोत. तर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना देखील शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. धन्यवाद.